आठवड्यातून 2 वेळा डायलिसिस. डॉक्टर हात टेकले पण स्वामींनी खेळ फिरवला. अहो ऐका जरा, आमच्या घरात असा काळ आला होता की श्वास घ्यायलाही भीती वाटायची. डॉक्टर सगळे म्हणाले किडनी संपली, आठवड्यातून 2 वेळा डायलिसिस करावं लागेल. घरातील माणसं रडायला लागली होती. हातात पैसा नव्हता, डोळ्यात पाणीच पाणी आणि आशा संपलेली होती. पण तिथंच स्वामींचा खेळ सुरू झालेला होता. स्वामी अनुभव भाग 27. माझा नवरा अगदी तगडा माणूस, शेतात दिवसभर राबणारा, पण अचानक अंग सुजायला लागलेलं होतं. लघवीही बंद झालेले होतं. श्वास घ्यायलाही त्रास झालेला होता. आम्ही गडबडीत शहरात नेलेलं होतं. सर्व काही टेस्ट केलेल्या होत्या. रिपोर्ट पाहून डॉक्टर शांत झालेले होतं. मग आम्हाला बाहेर बोललेलं होतं. डॉक्टर म्हणाले दोन्ही किडन्या 80% खराब झालेला आहे. तुम्ही लगेचच डायलिसिस सुरू करावे लागेल. तुम्हाला लगेच डायलिसिस सुरू करावं लागेल. ह्या ऐकूनच माझ्या पायाखालची जमीनच सरकलेली होती. मनात भीती वाटू लागलेले होतं. महिन्याला खूप मोठा खर्च येईल, नाहीतर जीव धोक्यात. हे ऐकून माझे पाय तरतरत होते. घरात आधीच कर्ज होते, शेतीत काही उत्पन्नही नव्हतं, मुलं लहान होती आणि आता हा दुःखाचा डोंगर आमच्यावर पसरलेला होता. पहिला डायलिसिसचा दिवस मशीनला जोडताना पाहून डोळे भरलेले होते. रक्त बाहेर जात होतं. मशीन फिरत होतं. तो शांत पडून होता. मी बाजूला बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ यांचा जप करत होतं. स्वामी समर्थ यांना हात जोडून रडत होते. आता तुम्हीच बघा महाराज, आमच्याकडे काही राहिलेलं नाही. अगोदर आमच्यावर एवढं कर्ज, आता आणि हा असे तर आम्ही काय करावं? आठवड्यातून 2दा हॉस्पिटल, प्रत्येक वेळी 1000 रुपयांचं बिल. घरातील सोनं तारण ठेवलेलं होतं. नातेवाईककडेही हात पसरलेले होते, पण कोणी द्यायला तयार नव्हतं. पण मनात भीतीच होती. किती दिवस असं चालणार? डॉक्टर म्हणायचं कायम करावं लागेल, ट्रान्सप्लांट लागले कदाचित. ते ऐकून काळीजच पाणी झालेलं होतं. एक रात्री तो खूप बेचैन झालेला होता. श्वास जोरात चालू होता. बीपी वाढलेलं होतं. मी घाबरून श्री स्वामी समर्थ यांच्या फोटोसमोर हात जोडलेला होतं. उडीही लावलेलं होतं त्यांच्या कपाळावर. मनात म्हटलं आता तुमच्यावर सर्व काही सोडलेलं आहे. डोळ्यातून अश्रू वाहत होते. घरात शांतता पसरलेले होते आणि अचानक तो शांत झोपलेला होता. कारण त्या दिवशी 11 वेळा जप आणि त्यांची उडी त्यांच्या डोक्यावर लावलेलं होतं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी तपास केलेलं होतं. बीपी थोडी नॉर्मल आलेली होती. सूज थोडी कमी होत चाललेले होतं. डॉक्टर म्हणाले थोडं फरक दिसतोय. मला आतून कळालेलं होतं हे औषधाचं नाही, ही स्वामी समर्थांची करणी आहे. त्या दिवसापासून जप थोडा वाढवलेला होता. विश्वास घट्ट केलेला होतं. जे काय सांगायचं ते फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी सांगायचं. बाकी कोणाला काहीच सांगायचं नाही. ते सर्व काही पाटील. आम्ही दर गुरुवारी उपास धरलेला होता. घरात नामस्मरण सुरू केलेलं होतं. डायलिसिसला जाताना स्वामींचा फोटो हातात. तोही म्हणायचा स्वामी माझ्या पाठीशी आहेत. मशीनला जोडताना बीटी कमी झालेले होतं. चेहऱ्यावर थोडं समाधान वाटलेलं होतं. डॉक्टर म्हणायचं पेशंट खूप पॉझिटिव्ह आहेत आणि रिपोर्ट हळूहळू स्थिर व्हायला लागलेलं होतं. हे सगळं पाहून आश्चर्य झालेलं होतं. आमची गेले 3 महिने असेच चालले होते. खर्चही सतत चालू होतं, पण तब्येत जास्त खालवत नव्हती. डॉक्टर म्हणाले थांबा, एक नवीन टेस्ट करूया. रिपोर्ट आलेलं होतं. क्रिएटिन थोडं कमी. डॉक्टर म्हणाले अनयुजल आहे. मी मनात हसलेलं होतं. स्वामींचा सर्व काही खेळ चालू होता. डॉक्टरांनी नवीन टेस्ट लिहून दिलेलं होतं. आम्ही भीतीने रिपोर्ट घ्यायला गेलेलं होतं. हात माझे थरथरत होते. मनात फक्त श्रींचा जप सुरू होता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रिपोर्ट हातात आलेला होता. क्रिएटिन थोडं कमी झालेलं होतं. डॉक्टर 2दा पाहू लागले. आम्ही एकामेकाकडे बघून गप्प राहिलेलं होतं. डॉक्टर म्हणाले हे पटकन होत नाही. साधारण पेशंटमध्ये असा बदल रेअर आहे. तुम्ही काय वेगळं केलेलं होतं का? मी हळूच म्हणाल मी फक्त आणि फक्त नामस्मरण केलेलं होतं. तेही हलकंच असलेलं होतं, पण चेहऱ्यावर विचार दिसत होते. मी मशिनावर उठताना थोडं ताजवताना आणि आधीसारखा अशक्त राहिलेलं नव्हतं. हे आम्हाला मोठं चिन्ह वाटलेलं होतं.
डायलिसिस नंतरनं त्रास थोडा कमी व्हायला लागलेला होता. उलट्या पहिल्यासारख्या थांबलेलं होतं. डोकेदुखी पूर्णपणे कमी झालेलं होतं. भूक थोडी लागलेलं होतं. घरात आशेचा एक किरणच आलेला होता. मुलंही म्हणू लागले होते, बाबा बरे होतील ना? मी ठाम म्हणायचं होणारच, कारण विश्वास वाढत होता. भीती मागे पडत चाललेलं होतं. घरात आम्ही दिवे लावायचो. घरात शांत बसून जपही करायचो होता. तोही हात जोडून बसायचा. डोळ्यात पाणी आणून म्हणायचा, मला वाचवा स्वामी. त्या क्षणी अंगावर शहारे यायचे. मनात प्रचंड शक्ती जाणवायची. जणू कोणीतरी पाठीशी उभं. हाच आमचा आधार. चौथा महिना सुरू झालेला होता. डॉक्टर पुन्हा तपासणी केलेलं होतं. रिपोर्ट पाहून ते म्हणाले, सर्व काही स्टेबल आहे. अर्धी टेटोरेट होते. आता थांबलेलं आहे. हे मोठं पाऊल होतं. खर्च अजूनही होता, पण मनात धैर्य वाढलेलं होतं. आता आम्ही खचत नव्हतं. एक दिवस डॉक्टरांनी विचारलं, पाणी किती पिता, डाएट किती पाळता, औषध वेळेवर घेता का? आम्ही सगळं काटेकोर केलेलं होतं, पण त्यापेक्षा मन शांत होतं. तो चिडचिड करायचा बंद झालेला होता. रात्री झोपही लागायची. हे सगळं बदल दिसत होतं. हे सगळं श्री स्वामी समर्थ यांचीच कृपा. 5व्या महिन्यात मोठी टेस्ट होती. आम्ही पुन्हा ताणात अडकलेलं होतं. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसलेलं होतं चिंतेत. मी जप मोजत होतं. रिपोर्ट आलेला होता. क्रिएटिनिनने आणखी खाली. डॉक्टर थोडे गंभीर मग म्हणाले, इम्प्रूव्हमेंट आलेलं आहे. आमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आलेलं होतं. ते शब्दात सांगणे कठीण होते. डॉक्टर म्हणाले, आठवड्यातून 2दा चालू ठेवा, पण पुढे फ्रिक्वेन्सी कमी करता येईल कदाचित, असे बोललेले होते. हे ऐकून जेव्हा जीव आलेला होता. तोही हसलेला होता. खूप दिवसांनी मनापासून घरी आलो. गावात सगळ्यांनी विचारलं. आम्ही फक्त म्हणालो, देवाची कृपा, आणि पुढील पाऊल टाकलेलं होतं. तो घराबाहेर थोडा वेळ बसू लागलेला होता. लोकांशी बोलू लागलेला होता. पूर्वीसारखा गप्प राहत नाही. शरीरात थोडी ताकद आहे. पायावर उभं राहणं सोपं झालेलं होतं. हे पाहून माझं मन भरभरून आलेलं होतं. आधी मशनीवर अवलंबून, आता थोडं स्वावलंबी. हा छोटा मोठा बदल नव्हता. खर्च अजूनही डोंगर, पण गावातल्या काही लोकांनी थोडी थोडी मदत केलेलं होतं. कोण 1000 दिला, कोण 500, आणि आम्ही प्रत्येक रुपयाला नमस्कार केलेला होता. कारण आशा परत आलेली होती. आता उपचार व्यर्थ वाटत नव्हते. प्रत्येक डायलिसिस आशेने आणि भीतीने नाही. डॉक्टर सांगितलं, पुढच्या महिन्यात बघू. जर रिपोर्ट असाच राहिला तर एकदा स्किप करून पाहू. हे ऐकून आम्ही स्तब्ध झालेलं होतं. ज्यांनी कायम सांगितलेलं होतं त्यांचे बदलाची शक्यता होती. मनात थरारा कापलेला होता. रात्रभर झोपही लागलेलं नव्हतं, पण विश्वास ठाम होता. त्या आठवड्यात आम्ही जास्त काळजी घेतलेलं होतं. डाएट नीट पाळलेलं होतं. औषध वेळेवर चाललेलं होतं. ताण टाळलेला होता. जप दुप्पट केलेला होता. तोही सकारात्मक राहिलेला होता. मनात भीती आली की फोटोसमोर बसायचं, डोळे मिटून शांत. हा त्याचा आधार झालेला होता. ठरल्याप्रमाणे एक डायलिसिस स्किप केलेला होता. 2 दिवस निरीक्षण. काही त्रास नाही. सूज वाढलेली नाही. श्वास व्यवस्थित. डॉक्टरांनी पुन्हा टेस्ट केलेलं होतं. रिपोर्ट ॲक्सेप्टेबल होते. ते म्हणाले, सरप्रायझिंग आहे. आम्ही नतमस्तक राहिलेलं होतं. आता आठवड्यातून एकदाच. घरचा खर्च थोडा हलका झालेला होता. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं. आधीची थकवा कमी झालेले होतं. भूक पण वाढलेली होती. रात्री शांत झोप. मुलंही खुश. घरात पुन्हा हसू आलेला होता. हा बदल मोठा होता. ठरल्याप्रमाणे 7 महिना सुरू होता. डॉक्टरांनी म्हटलं, कंटिन्यू मॉनिटरिंग. आम्ही नियमित तपासणी. शरीर प्रतिसाद देत आहे. पूर्ण बरी नाहीत, पण खालवतही नाही. हेच आमच्यासाठी जिंकलेलं होतं. कारण सुरुवातीला आशाच नव्हती. आता दिशा आहे. हे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेनेच होतं. तो थोडा शेतात जाऊ लागलेला होता. हलकी कामे. जमिनीवर बसून माती हातात घेतलेले होतं. डोळ्यात पाणी आलेलं होतं त्याच्या. मी म्हणालो, मी परत आलेलं होतं. हे ऐकून
मी रडलोच, कारण काही महिन्यापूर्वी मशिनीवर पडलेला होता आता जमिनीवर उभा आहे. माझ्या गावात चर्चासत्र सुरू झालेलं होतं. काय केलं लोक विचारायचं. कोण म्हणायचं औषध बदललेच का, कोण म्हणायचं डॉक्टर भारी मिळाला. आम्ही फक्त हसायचो, कारण उत्तर साधं होतं, श्रद्धा प्लस उपचार. दोन्हीही सोडलेलं नाही म्हणून बदल दिसलेला होता. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलेलं होतं, औषधही थांबवू नका, डाएट नित्यनेम पाळा, फॉलोअप करा. आम्ही सगळे मान्य केलेलं होतं, कारण आमच्यासाठी उपचार हा खूप महत्वाचा होता. विश्वास मनाला बळ देते. दोन्ही हातात हात घालून आम्ही पुढे चाललेला होता. असेच करून आमचा 8वा महिनाही आलेला होता. रिपोर्ट स्थिर होते. क्रिएटिनिन नियंत्रणात आलेलं होतं. डॉक्टर म्हणाले गुड मेंटेनन्स. तो आता आत्मविश्वासाने बोलायला लागलेला होता. भीती नाही चेहऱ्यावर. घरात शांतता होते. कर्ज हळूहळू फेडायला सुरुवात झालेलं होतं. जेवण परत पटरीवर किंवा रुळावर आलेलं होतं. आधी प्रत्येक फोनला भीती वाटायची. आता हॉस्पिटलचा कॉल आला तरी शांत, कारण स्थिती सर्व काही नियंत्रणामध्ये आलेलं होतं. मुलांनी पुन्हा अभ्यास सुरू केलेलं होतं. घरातील वातावरण हलकं झालेलं होतं. आम्ही प्रत्येक दिवसाबद्दल आभारी मानत होतं, कारण मृत्यूची सावली जवळून गेलेले होतं. आता सूर्य दिसत होता. हा प्रवास कठीण होता. डॉक्टरांनी सांगितले पुढे ट्रान्सप्लांटाची गरज कदाचित टळेल. जर असंच राहिलं तर. हे ऐकून आम्ही भारावलो. पूर्ण बरे नाही, पण नियंत्रणात, हीच मोठी गोष्ट आहे. तो आता स्वतःची काळजी स्वतः घेतो. वेळेवर औषध घेतो. नियमित तपासणी करतो. आम्ही मागे वळून पाहिलं. पहिला दिवस आठवलेलं होतं. रडणं, भीती, डोक्यावरचं कर्ज, आणि आजचा दिवस स्थैर्य, धैर्य, आशा. हा बदल एका रात्रीत होत नाही. महिन्यांच्या संघर्षातून, श्रद्धा आणि उपचारातून घडलेला आहे. सतत 8 महिने आम्ही दवाखान्यामध्ये जात होतो. गावात एक शिकलेला माणूस म्हणाला मिरॅकल आहे. मी म्हणालो नाही, ही सातत्याची ताकद आहे. डॉक्टरांचे मार्गदर्शन आहे आणि मनाची शक्ती आहे. जेव्हा मन खचत नाही तेव्हा शरीर साथ देतं. हे आम्ही अनुभवलेलं आहे. हळूहळू पण खऱ्या अर्थाने. आजही फॉलोअप चालूच आहे. काळजी घेतो. जुनी चूक करत नाही. आहार, औषध, विश्रांती घेत होतं. सगळं काही संतुलित. कारण एकदा मृत्यू दारात आलेला होता ते विसरलेलं नाही. आता प्रत्येक दिवस जपून जगतो. स्वामी समर्थ यांचं आभारी आहे. त्या कठीण दिवसांनी आम्हाला शिकवलेलं होतं, पैसा जातो, ताकदही जातो, पण धीर जाऊ देऊ नका. उपचार सोडू देऊ नका. विश्वास तुटू देऊ नका. एक दिवस परिस्थिती बदलते. हळूहळू का होईना, पण बदलतेच. आज तो माझ्या शेजारी शांत झोपलाय. मशीनचा आवाजही नाही, हॉस्पिटलचा वासही नाही. घरात फक्त निवांत श्वास ऐकू येते. त्या पहिल्या दिवसाची भीती आठवली की अजूनही अंग शहारते. डॉक्टरांनी आशा कमी सांगितलेले होतं, पण आम्ही धीर सोडलेला नव्हता. उपचारही सोडलेले नाही. प्रत्येक वेदनात नाव घेतलेलं होतं. प्रत्येक अश्रूत प्रार्थना केलेलं होतं. आज तो जिवंत आहे, हसतोय. हेच आमच्यासाठी मोठं चमत्कार. ते पोरगा म्हटल्याप्रमाणे मिरॅकल. ज्याच्या घरात अशीच लढाई चालू आहे, धीर सोडू नका र. काळ बदलतोच. जर हा अनुभव तुमच्या मनाला भिडला असेल तर प्रेमाने सबस्क्राईब करा, कारण अशा खऱ्या अनुभवासाठी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.